तर तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये की याच्यामध्ये काय टाकत असं काय नाही तर मी माझ्या पद्धतीने बनवते, साधी सोपी पद्धतीने. नाश्त्याला पण आपण वापरू शकतो असं. तर असं आहे. नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर असे आमचे व्हिडिओ येत आहेत. तुम्ही नाही का आम्हाला सपोर्ट करता, की बरेच जण नाही का की छान कमेंट करत आहेत की नाही का राधिका तू असं बनव तसं बनव, आणि कमेंट पण छान येत आहे. आणि कसं आहे, मनामध्ये माझ्या पॉझिटिव्ह विचार येत आहे. तर त्यामुळे नाही का मी रेसिपी चॅनल चालू केलेलं आहे, की कसं आहे बरेच जणांनी मला सपोर्ट केलेलं आहे की राधिका तू खूप छान रेसिपी बनवतो, की तुला आवड आहे रेसिपीमध्ये, म्हणून मी रेसिपी चॅनल चालू केलेलं आहे मेन म्हणजे. आणि कमेंट पण छान येत आहे. तर त्यामुळे नाही का मी रेसिपी चॅनल चालू केलेलं आहे आणि बनवत असते, आणि मला आवड पण आहे त्या गोष्टीचं, आहे नाही. हो. तर नाही का आई पण आहे. नमस्कार आई. नमस्कार. तर नाही का आज नाही का वेगळ्या पद्धतीने नाही का तुम्हाला रेसिपीमध्ये काहीतरी दाखवणार आहे मी तुम्हाला. तर रेसिपीमध्ये कसं की ब्रेडपासून काय काय बनतं काय काय नाही. तर आज नाही का ब्रेड चिला बनवणार आहे. तुम्ही खाल्लेलं आहे काय तुम्ही? नाही बाई. तर मग ब्रेड पकोडा, ते काय म्हणते ते पाववडा पाववडा हे खायला आहे, पण ते नाही बाई खायला. तर बघा आहे. नाव नाही ऐकले. हो का. तर नाही. बघा मी नाही का आज नाही का सर्वांसाठी नाही का आज, आणि कसं आहे पावसाळ्याचा दिवस पण आहे, म्हटलं की गरमागरम नाही का खाण्यासाठी खूप मजा येणार. आणि काहीतरी बनवणारे भजे आपण तर नेहमीच बनवतो, आहे नाही. हो. तर म्हटलं नेहमी भजे आणि हे गरमागरम चालू असते आमच्या इथं. ते पाऊस पडल्यानंतर नाही का यांचं चालूच राहते की हे बनव ते बनव. तर म्हटलं आज नाही का आपण ब्रेड चिलाच बनवूया. ना ते बाई मी नावच नाही ऐकलं अजून त्याचं. हां, तर मी आज नाही का मस्तपैकी बनवणार आहे ब्रेड चिला. तर तुम्हाला रेसिपी सांगणार आहे की कशी बनवायची काय. तर सोपी आहे आणि घरगुती सामान वापरते मी नेहमी. आणि कसं आहे मी काही विकत सामान आणत नाही. विकत म्हणजे कसं की एकदम हार्ड पण नाही बनवत रेसिपी, आणि एकदम हे पण नाही बनवत. तर नाही का आई पण बनवतात. हो. जी आई मला रेसिपी सांगतात, मी पण आईला रेसिपी सांगत असते. असं दोघी मिळून आमच्या रेसिपी चालू असते. आणि कसं आहे सासू सुनामध्ये कसं आहे आवड निर्माण होते की आईला कोणती रेसिपी जमतं आणि मला कोणती रेसिपी जमतं. तर याच्यामध्ये आम्ही नाही का सासू सुनामध्ये पाहत असतो की आई तुम्हाला कोणती कोणती रेसिपी येते आणि मला कोणती येते. मी नाही का आईला सांगत असतो. पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये नाही का नाश्त्याला काय करायचं आपण, तर सोपी पद्धत आहे. आणि बघा साहित्य काय काय घेतलेलं आहे. तर आई पण मला इथं मदत करू लागत आहे. आईनं पण मला कांदा वगैरे चिरून दिलेला आहे. आणि असं दोघी मिळून आम्ही रेसिपी बनवत असतो. आणि बघा इथं साहित्य काय काय घेतलेलं आहे. इथं कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे, आणि टोमॅटो चालू आहे किसणं, आणि बेसन घेतलेलं आहे, ब्रेड घेतलेलं आहे पाव, हे ते विकतच आणलेलं आहे ब्रेड. तर त्याचं काही विशेष नाही. आणि तेल घेतलेलं आहे, आणि मीठ, हळद आणि जिरे. तर आता याच्यापासून आपण कशा प्रकारे बनवतो काय. तर बघा असं घेतलेलं आहे मी मॅश करून पूर्ण हे झालेलं आहे तयार करून. तर हे काढून घ्यायचं. तर बघा आईने पण मला मदत करू लागली. हो, कांदा वगैरे पूर्ण मॅश करून दिलेला आहे आणि कट करून दिलेलं आहे. तर नाही का आता मी नाही का काय करणार आहे त्याच्यामध्ये साहित्य टाकणार आहे करू. तर बघा एक कप बेसन घेतलेलं आहे, आणि याच्यामध्ये नाही का कांदा टाकायचा, आणि नंतर टाकायचा मिरची कट केलेली, आणि नंतर वापरायचं टोमॅटो. तर असं चालू आहे आमचं घरगुती रेसिपी चालू आहे करणं. तर तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये की याच्यामध्ये काय टाकत असं काय नाही तर मी माझ्या पद्धतीने बनवते, साधी सोपी पद्धतीने. याच्यात कोथिंबीर टाकायची, नंतर नाही का हळद वापरायची, चिमूटभरच टाकायची हळद, जास्त वापरायची नाही. आणि नंतर टाकायचं आहे जिरं. तर बघा आई पण माझ्याकडून शिकून घेत आहेत रेसिपी. तर त्यामुळे नाही का आईला पण म्हटलं की तुम्ही 2-3 मिनटं तरी उभे राहा. पूर्ण साहित्य घेतलेलं आहे हे पूर्ण नाही का मिक्स करून घेतलं आपण. आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, आणि जास्त पातळ नाही करायचं, मध्यमध्येच करायचं. तर याच्यामध्ये नाही का गोळे वगैरे होऊ नये द्यायचे, पूर्ण हे करायचं बेसन आहे हे. तर बघा इकडं पातेलं ठेवलेलं आहे आपण गरम करायला, आणि याच्यामध्ये नाही का आपण हे टाकायचं, तेल सोडून घेऊया. पातेलं नाही का मध्यम आचेवरच करायचं, जेणेकरून नाही का ब्रेड वगैरे चिटकणार नाही. तर नाही का हे घ्यायचे आपले ब्रेड घेतलेले आपण 5-6 ब्रेड, आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं. कट वगैरे करायचे नाही आहेत, काहीच नाही. तर नाही का असं याच्यामध्ये मिक्स करायचं.
म्हणजे पूर्ण नाही का याला नाही का हे लागलं पाहिजे, तशा प्रकारे करू शकतो आपण. याच्यापेक्षा पातळ करू शकतो आपल्याला जसं लागलं तसं. तर हे आहे ब्रेड चिला. तर नाही का इकडं पातेलं तापलेलं आहे आणि इथं ठेवायचं असं मध्यम आचेनंतर. मध्यम आचेवरच हे करून घ्यायचं, पूर्ण फ्राय करायचे. घेऊया ब्रेड चिला. तर असं मध्यम आचेवरच हे करायचं, जेणेकरून जास्त जळणार नाही. मध्यम याच्यावरच हे करायचं. तर असे करून घेतलेले आपण तयार बेसन चिला. तर आपण याच्यापासून एका ब्रेडपासून वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. तर आपण ब्रेड वगैरे फ्राय करूनही खाऊ शकतो. तर वडापाव बनवतो वेगवेगळ्या पद्धतीनं. तर असं आहे आणि घरगुती पद्धत आहे ही आणि वेळेवरच होतं आणि लहान बाळासाठी खूप उत्तम आहे. बाळाने जर वेगळ्या पद्धतीने ब्रेडा वगैरे भाजून मागितल्या तर बाळ कसं ते याच्यासोबत खातं, चहासोबत. तर चहासोबत न देता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही बाळाला 2 तरी देऊ शकता. लहान मुलाला देऊ शकता तुम्ही. टिफिनमध्ये तर खूप उत्तम आहे. आणि कसं आहे आपण नाही का चपाती वगैरे देतो, पण कसं आहे 2-3 वर्षाच्या मुलाला नाही का सहजपणे देऊ शकता. आणि बाळाला टिफिनमध्ये तर खूप उत्तम आहे. आणि कसं आहे बाळ नाही का नेहमी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने नाही का त्याला खाण्याची आवड निर्माण होते आणि त्यामुळे नाही का आपण अशा प्रकारे देऊ शकतो. नाश्त्याला पण आपण वापरू शकतो असं. तर असं आहे. खूप उत्तम झालेले आहेत आणि खमंगसुद्धा वास येत जायचा आणि झटपटीत बनतात. याला काही जास्त वेळ नाही लागत, 10 मिनिटामध्ये सहज बनवू शकता आपण. तर नाश्त्याला आपण नाही का बोरिंग होतं नेहमी पोहे उपमा वगैरे बनवून. तर नाही का वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला खाण्याची आवड होते तयार. तर आपण अशा प्रकारे बनवू शकतो. करून घेतलेले आपण ब्रेड चिला तयार. तर नाही का आपण कशा पद्धतीने करतात काय, तर मी साधी सोपी पद्धत वापरलेली आहे आणि असं झालेलं आहे तयार. तर याच्यामध्ये नाही का कोथिंबीर वापरायची आणि बघायचे टमॅटो सॉस वगैरे. आता टमॅटो सॉस काही अवेलेबल नाही आमच्या इथं, तर नाही का त्यामुळे नाही का आम्ही असे साधीच घेतलेले आहे तयार. तर बघा कोथिंबीर वगैरे टाकायची याच्यावरती आणि बघा दिसायला पण किती छान दिसत आहेत. आणि अशी नक्की तुम्ही करा. तर आईला मी देणार आहे टेस्ट करायला, आई बघते ना. तर आई टेस्ट करून बघा बरं मी केलेलं आहे ब्रेड चिला तयार. थांबेल छान झाला. हो का. काय म्हणते याले? ब्रेड चिला. ब्रेड चिला छान झाला. तर अशा पद्धतीने केलेलं आईला पण आवडले. तर व्हिडिओला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि असेच आमच्या सासूनीचे व्हिडिओ नेहमी बघत जा.